तर हे गाडव घराघरात असते, लग्नानंतर मिळते. होय, गाडव कशी असेल मी फिमेल व्हर्जन आहे. सॉरी. तर ही गाडीवर आपल्याला लग्नानंतर मिळाली. आणि मुझे हक है. चल हात धर माझा, मस्तपैकी जाऊ आपण. तुला अरे तुला आज वेळ देणार आहे मी. तू रोज काय म्हणतीस माझा नवरा मला वेळ देतो, आज बघ तू किती वेळ देणार आहे. खरंच मग असा हात किती सुख ते. ही शपथ. कल्याणी पेरू बघितलीस काय पिकलाय? हो त्यो काढून दे तुझ्यासाठी. तू आज काय म्हणशील ते बघ कल्याणी. आज सगळा वेळ तुझ्यासाठी आहे मला. काय सांगा होय. चक्क नक्की पेरूच काढून द्याला ना. कुणाला स्टंट दाखवालाय? पॅन्ट कशाला दाखवू बाई, शर्ट जरा गिड्डा आला. स्टंट तू हाय करा काढू का काय नको ते. हे चांगलं आहे, तुला आवडणार. हा कॅच कॅच. मस्त पेरू दिलेला आहे साहेबांनी. थँक्यू सो मच. तर आजच्या दिवसाची सुरुवात आमच्या बायकोला खुश करण्यापासून झालेली आहे. आणि असं मित्रांनो, तुम्ही असा हातात हात धरून स्वयंपाकात मदत करायचं. हा लगेच काय हात दिला की काय म्हणायचं त्याला, काय म्हणतात की ते अंगठा दिला की हात ओढून घ्यायने लगेच. धर दम भरला मला एवढ्यात लगेच. तर तुम्ही बघू शकता ही आमची सगळी झाडी शोची आहे. ही शोची आहे. आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला. इथं आमच्या शेजाऱ्यांचं एक झाड आहे, त्याला बी आंबं लागतात. त्याने आम्हाला देतात, आम्ही खातो. आमच्याकडे इथं आणखीन एक होय ना, आमच्याकडे इथं आणखीन एक पेरवाचं झाड आहे. आमच्याकडे इकडं कडुलिंबाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, चिक्कू झाड भरलंय चिक्कून, काढायलाच वेळ नाही. हा हे सगळं चिक्कूच झाड आहे. कळलं वरती गेलीस की नाही, तिकडे सगळी आहेत बघ तयार, मोठी मोठी सगळी चिक्कू. हे हो तुम्ही बघा, हे चिक्कू सगळं चिक्कू लागल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं हे आमच्या घरातलं फेवरेट झाड आंब्याचं, केसरचा आंबा आहे. हा फणसाचं मोठं व्हायचं अजून, आई साहेबांनी आणल्यात फणसाचं. आणि तुम्ही बघू शकता आमच्या रणरागिणी चुडेलीनं पेरू खायला सुरू केले. हा बेलाचे. चला, तर हे होतं आमच्या घराच्या पाठीमागचा नजारा. चाफ्याचं झाड लावलं खरं येणच झालं. वर आम्ही सोलर पण लावून घेतलेलं आहे. चाफ्याचं झाड येणं झालं. हे ना झालंय तिथं लावलेलंच किती आपल्या मळ्यात. तिथं काय उपयोग नाही का, तिथं यजमान लय येतात जातात तोडून नेतात सगळे. तर तुम्ही बघू शकताय हे काय बोलतच नाही. अरे काय बोलत नाही. जे मी आता माझ्या डोक्यात ते व्हिडिओ होता का नाही, तो व्हिडिओ करायचा होता. तर ते व्हिडिओ कसा होता आता तुम्ही बघितला मित्रांनो. म्हणजे मी माझ्या बायकोला किती प्रेम दिलं. तसा एक व्हिडिओ मला सुचला होता की गाढवाला तुम्ही कितीही प्रेम द्या, गाढवाला तुम्ही कितीही घरात म्हणजे गादीवरती आणून ठेवा, पण ते लात मारायचं आणि उकिरड्यातून बसायचं काय सोड. तुम्ही मला गाडो म्हणाला? होय. तर हे गाढव घराघरात असते, लग्नानंतर मिळते. होय. गाडव कशी असेल मी फिमेल व्हर्जन आहे. सॉरी. तर ही गाडीवर आपल्याला लग्नानंतर मिळाली. त्याच्या घरादारात ही गाडी बघायला मिळते. आणि तुम्ही गाडव नाही, मी घोडा चेतक पांढऱ्या रंगाचा इथं लग्न लावत नाही. खरं ते लागले ना काय, म्हणून तर म्हणाले तू तुझ्या घरी सुखी राहा, मी माझ्या घरी सुखी राहतो. कुठे गेलीस दिस जरा, हाय तर काळ्या घुबाडागत. तुम्ही कोण? पांढरा फेक शुभ्र कसा आहे हे बरं आहे. आधी चांगली गाडी गोडी गुलाबी लावायची. माझं तुम्हाला खरं सांगू काय नाही, हे मी खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो. म्हणजे आज माझी बायको सोबत आहे आणि मला खरंच आज खोटं बोलायचं नाही आहे. ह्या निमित्तानं मी आज तुमच्या सगळ्यांसमोर मी आज मान्य करतो की मला नाही मला मिळालेली गाडवीन ही ओरिजिनल आहे.
स्तुती करते वाटलं मला. बर ठीक आहे, आता स्तुती वर्जन घेऊया आपण. हा. तर हे गोडी गुलाबीनं सकाळी 6 वाजता म्हणजे बिचारी उठत्या, 5ला सकाळी उठत्या, योगा वगैरे रनिंग वगैरे करत्या. मला पहिला चहा आणून देते, बेट्टी म्हणतात त्याला, आणि सोबत एक चपाती पण आणून देत्या. तर त्याच्यानंतर नाश्ता देत्या. त्यानंतर दिवसभर जे गायब होत्या, परत नवऱ्याला काय फोन लावत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुला, मी आज जेवायला नाही आहे. हे आता आठवलं मला, आज शुक्रवार आहे, जेवायला नाही आहे. मला बुधवारपासून मटण खायची इच्छा झाल्या. बुधवारी आणायचं होतं, खरं गुरुवारी मार्गशीर्ष आहे, शिल्लक राहते, आणायचं नाही म्हणून मी आणलो नाही. आणि मी जाणार होतो बुधवारी, मी सर्जा संदीप ते तिथं. काय तू काय म्हटलीस, मी आज यायला लागलो, महाराष्ट्र ती बुधवारी आल्या आणि ही म्हटली माझ्यासाठी तुम्ही आज जेवायला जायचं. आणि मी गेलो नाही, मी शाकाहारी जेवलो मित्रांनो. घरात भेंडी खाल्ली मी त्या दिवशी, मी खात नाही. हा, तर बघू शकताय म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यादातर घराघरामध्ये लग्नानंतर पाहायला मिळालेलं घोड्याची आणि गाढवाची जोडी ही कधीच सक्सेसफुल झालेलं नाही. आणि सक्सेसफुल झालं तरी गाढव फक्त खुश आहे, घोडा कधीच खुश होऊ शकत नाही. कारण घोड्याचं स्वप्न मोठं असतं, घोड्याच्या इच्छा मोठ्या असतात, घोड्याला आपल्या परिवाराला घेऊन चालायचं असतं. पण गाढवाला या सगळ्याशी काही घेणं देणं नसतं. मला खायला मिळालं, तुंबायला मिळालं की झालं. तिला उकिरड्यात जायला लागलं तरी ते काय मागं पुढं बघत नाही आपलं गाढव. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपापल्या गाढवाला बांधून ठेवा. संध्याकाळी ह्याचं जेवायला नाही आहे, सकाळी उद्या आहे की आहे ना, बघतो घोड्याला काय द्यायचं खायला चरायला. हरभरा चालेल, हा चांगलंच देतो. कुठे जाशील, येशील माझ्याकडेच. तुझ्याशिवाय मला कोण आहे ग पिल्या? किती बाहेर खाऊन खाणार नाही सोन्या, तुझ्याशी मला कोण आहे ग? घोडा आणि गाढव. नाही नाही, तू ग माझी अर्धांगिनी. हा, शालूतनं जोड मारायचं. नाही नाही, तू अर्धांगिनी होणार का? जाऊ कविताकडं. कुठली कविता? गालातल्या गालात असते बघ. काल भेटली, काय म्हटली तुला ग? हा, काय म्हटली तुला? काय नाही, जरा केसांची ट्रीटमेंट आहे. हा, तिची करायची आहे केसांची. मला बोलली नाही तिनं. जर जाऊन येतो. जर कविता, ओ कविता वहिनी, कविता वहिनी बंद कर. विचारतो की थांब शाने, काय लागलं 5-25 बसा. रुपये द्यायला खरंच नको कोणतरी होय तिला. कविता यायची शेजारी राहायला. नाही पण तिला 5-25 रुपये लागलं केसाला, द्यायला नको होय तिला ट्रीटमेंटला. ए कविता, ओ कविता वहिनी. हो, वहिनी रुसल्या काय भांडल्यास का तू? जीव घेतलं. जीव घेते काय ते. ह्या आमचा वर्गमित्र आहे बघ. ए छोटे हो, कसं ओळखतो मी की हळूहळू. पडतं हे लग्नानंतर मिळते आपल्याला. तुम्ही कोण? हा, हे बी लग्नानंतरच मिळतंय. कर हे घोडा आहे पांढरा चेतक. ए वा काय काय, हा काय काय बोल. पोरं हुडकाल्या आज ह्या पोराशने आपण भेटायचंच. हा, काय 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 नाव माझं? बघताय व्हिडिओ? सगळी व्हिडिओ येता जाता नुसतं मामी मामा मामी मामा एवढंच करतात. हा शौर्य चुकला बघ. हा, तुम्हाला तुमची आई तुम्हाला मारते की? मारत्या मारता काय सांगू तुला? बाबाला सांगायला दुसरी आई आणून करा आनंदाचे. काय करू सांग? हा, सारखा पटापटा मारत जाऊ नका म्हणाला. चला. हा, आणि काय काय नाही निवांत आहेस? धना, मी तुला मेसेज करता. हा हा रिप्लाय आला नाही. करतो की.